हे माझ्या खिशात काय आहे? एक दोन गुण. तर मला आठवलं, विराम चिन्हे यावर 10वी अक्षर भारतीच्या विद्यार्थ्यासाठी 2 गुण, तर कुमार भारतीच्या विद्यार्थ्यासाठी 1 मार्कासाठी या विराम चिन्हे टॉपिकवर प्रश्न विचारण्यात येते. तेव्हा बारकाईनं लक्ष द्या. नंबर 1, टिंब. इंग्रजीत फुल स्टॉप म्हणतात त्याला, मराठीमध्ये पूर्ण विराम. नंबर 2चं चिन्ह 2 टिंब 2 फुल स्टॉप एका खाली एक, याला अपूर्ण विराम असे म्हणतात. 1 टिंब पूर्णविराम, 2 टिंब अपूर्ण विराम. इथे कॉमा, इंग्रजीत कॉमा म्हणतो याला आपण, त्याला मराठीत म्हणतात स्वल्प विराम. अर्धा स त्याला व, अर्धा ल त्याला प, स्वल्प विराम. नंबर 4, याला म्हणतात अर्धविराम. 1 टिंब त्याखाली कॉमा. 5 नंबर, याला म्हणतात प्रश्नचिन्ह किंवा प्रश्नार्थक चिन्ह. नंबर 6, उद्गारवाचक चिन्ह, उद्गार चिन्ह. नंबर 7, छोटी रेष आहे त्याला संयोग चिन्ह म्हणतात. यापेक्षा थोडी मोठी रेषा आहे त्याला अपसारण चिन्ह म्हणतात. 6 सारखा आणि इकडे 9 सारखा आकडा दिसते त्याला एकेरी अवतरण चिन्ह म्हणतात. तर खाली हे 66 आणि 99 सारखं दिसते याला दुहेरी अवतरण चिन्ह म्हणतात. हे कोणत्या पुस्तकात नाही आहे. 6 किंवा 9, 66 किंवा 9 तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी. तर अशा तऱ्हेने हे विराम चिन्हे लक्षात ठेवा आणि हे 1-2 मार्क जाऊ देऊ नका.